12th स्टँडर्डचा लॉजिक या चॅप्टर मधला एक कन्सेप्ट खूप मस्त पद्धतीने छान पद्धतीने क्लिअर करणार आहे. तर स्टुडंट एकदम भारी पद्धतीने तुम्ही लक्ष द्या की यावर क्वेश्चन स्टेट बोर्डला, सीईटीला, जेईला हमखास असणार. गॅरंटेड क्वेश्चन यावर येणार. तर स्टुडंट त्याआधी स्टुडंट तुम्हाला 1 मिनिटामध्ये मी सुरुवातीला सांगणार स्टेटमेंट पॅटर्न काय आहे. सगळं कन्सेप्ट स्टुडंट तुम्हाला मी 2 मिनिटात किंवा 1 मिनिटात सांगतो आणि त्यानंतर आपण या टॉपिक कडे येऊया की कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रूथ टेबल. तर स्टुडंट या पॉइंट साठी कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रूथ टेबल, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रूथ टेबल. तर स्टुडंट हा क्वेश्चन असतोच. हा क्वेश्चन स्टेट बोर्डला येणार, हा क्वेश्चन सीईटीला येणार, हा क्वेश्चन जेईला येणार. स्टुडंट जेईला तर यावर 4 मार्कासाठी क्वेश्चन पडतो, सीईटीला 2 मार्कासाठी एक क्वेश्चन असतोच स्टुडंट की या ट्रूथ टेबल वरून आपल्याला एक्झाम्पल सुटतं, ते ऑप्शन आपण गॅरंटेड सांगू शकतो. आणि स्टुडंट की जो आपला स्टेट बोर्ड जो काही एक्झामचा बोर्ड पेपर आहे त्यावर पण यावर एक्झाम्पल असतंच. त्यामुळे स्टुडंट हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठी. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघायचा, शेअर करायचा. पहा तर स्टुडंट आता बघा याला आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट लागणार, ते म्हणजे नेमकं काय जे आपण आधीच्या व्हिडिओज मध्ये केलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओज पाहू शकता. आता बघा स्टुडंट एक क्वेश्चन म्हणजे की आपल्याकडे स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय असतं, तर पी स्टेटमेंट डिसजंक्शन क्यू, पी डिसजंक्शन क्यू हा काय झाला स्टेटमेंट पॅटर्न. हा काय झाला स्टेटमेंट पॅटर्न. मग हे पी आणि क्यू कोण आहेत, स्टेटमेंट आहे. कोण आहे ते स्टेटमेंट आहे. स्टुडंट एक सांगा मला की हे जे आडवे असतात ना, आडवे त्यांना आपण रोज म्हणतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, समजून गेलं का. जे उभे असतात त्यांना आपण काय म्हणतो स्टुडंट, कॉलम म्हणतो. त्यांना काय म्हणतो स्टुडंट, आपण कॉलम म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या ट्रूथ टेबल म्हणलं तर त्याच्यामध्ये रो आणि कॉलम येणार. तर किती रोज येणार हे कशावर डिपेंड असतं, तर हे डिपेंड असतं स्टुडंट किती स्टेटमेंट आहेत त्याच्यामध्ये. आपल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये किती स्टेटमेंट आहेत यावर डिपेंड असतं स्टुडंट किती रोज असणार आहेत. मग स्टुडंट जर 2 स्टेटमेंट असणार तर तिथं असणार 4 रोज, 4 रोज तिथं असणार. स्टुडंट जर आपल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये असं काहीतरी आपलं असेल तर स्टुडंट याच्यामध्ये पी आलाय, क्यू आलाय आणि आर सुद्धा आलाय. मग स्टुडंट अशा वेळेस की त्याच्यामध्ये 8 रोज येणार. एवढी गोष्ट स्टुडंट तुम्ही लक्षात ठेवा. मग त्यासाठी काय फॉर्म्युला आहे का, हो त्यासाठी फॉर्म्युला आहे की रोज इक्वल टू 2 रेस टू n असा स्टुडंट फॉर्म्युला आहे. रोज इक्वल टू 2 रेस टू n. आता स्टुडंट बघा की जर इकडे जर स्टेटमेंट असतील तर ती म्हणजे n ची व्हॅल्यू 2 रेस टू n, आन्सर येतो 4. म्हणजे अशा वेळेस 4 रोज येणार. म्हणजे ज्यावेळेस 2 हे कॉलम 2 हे स्टेटमेंट असणार त्यावेळेस स्टुडंट 4 रोज येणार. समजून गेले. ज्यावेळेस 3 स्टेटमेंट असणार पी किंवा आर म्हणजे 2 रेस टू n म्हणजे 2 रेस टू n म्हणजे 3, कारण 3 स्टेटमेंट आहेत. 2 रेस टू 3 इक्वल टू 8 रोज येणार. म्हणजे 3 स्टेटमेंट असतात तर 8 रोज, 2 स्टेटमेंट असतात तर 4 रोज. समजून गेले सगळ्यांना की आडवे 4 रोज कधी येणार, 2 स्टेटमेंट असल्यावर. आडवे 8 रोज कधी येणार की ज्यावेळेस 3 स्टेटमेंट असल्यावर. आता स्टुडंट पुढचा एक पॉइंट याच्यामध्ये आपल्याला क्लिअर करावा लागेल की आता कॉलम बद्दल बोललं पाहिजे. मग स्टुडंट कॉलम किती येणार, तर एक गोष्ट लक्षात घ्या स्टुडंट, कॉलमचा फॉर्म्युला कॉलम इक्वल टू m प्लस n. कॉलम इक्वल टू काय असतं स्टुडंट, m प्लस n. तर m म्हणजे काय स्टुडंट, तर नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह. जेवढे लॉजिकल कनेक्टिव्ह असतील तेवढे मोजायचे. ठीक आहे. तर स्टुडंट ते लॉजिकल कनेक्टिव्ह प्लस हे आपले जास्त n म्हणजे काय, नंबर ऑफ स्टेटमेंट. तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. यासाठी आपण आता कॉलम तयार करू. लॉजिकल कनेक्टिव्ह कोण कोण आहे याच्यामध्ये, कंडिशनल, डिसजंक्शन म्हणजे किती 2. म्हणजे स्टुडंट m ची व्हॅल्यू या ठिकाणी झाली 2 प्लस 2. हे n म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट, p q r म्हणजे 3 म्हणजे n ची व्हॅल्यू झाली 3 इक्वल टू 5. म्हणजे स्टुडंट कॉलम किती येणार आहेत 5 आणि रोज येणार तिथं 8, रोज 8 येणार आहेत. समजून गेले.
म्हणजे किती रोज येणार किती कॉलम येणार हे तुमच्याकडे आता स्पष्ट केलंय. तर स्टुडंट आपण चाललोय की जो एक्सरसाइज नंबर 1.2 आहे त्याच्यामधले एक्झाम्पल आपल्याला काही घ्यायचे आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे. तत्पूर्वी सगळ्यांसाठी एक गोष्ट सगळ्यांना सांगण्यात येत आहे की अजून तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. अजून पुढची गोष्ट स्टुडंट हे बघा, सबस्क्राईब आणि लाईकने काय फरक पडत नाही, फक्त की आम्ही केलेले व्हिडिओ तुम्हाला टाइम टू टाइम मिळणार, पहिल्यांदा पाहायला मिळणार. आता पुढचा एक स्टुडंट सगळ्यांसाठी सूचना आहे की जर स्कूल आणि कॉलेज जर सुरू झाले नाही तर आपला जो क्लास आहे 15 जून पासून ऑनलाईन होणार आहे. स्टुडंट व्हिडिओची क्लॅरिटी खूप करण्यात आलेली आहे आणि इथून पुढेही अजून त्याच्यामध्ये अपडेशन होणार आहे. अजून तर स्टूडेंट रोजचे रोज तुम्हाला वीडियो पाहिजेच आहे. जब आपको कुछ करना है तो स्टूडेंट मेहनत ही जरूरी है, मेहनत करनी ही चाहिए. और स्टूडेंट अगला स्टेप बता रहा हूं, पुढचा ऐका की तुम्हाला रोजचे रोज व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्याकडे नेट पाहिजे. जर नेट नसेल तर आपलं तुमचं माझं कनेक्शन बंद. म्हणजे स्टूडेंट तुमच्याकडे नेट पाहिजे. मग स्टूडेंट नेट जर तुमच्याकडे पाहिजे आहे तर काय करणार, तर स्टुडंट नेट पाहिजे आहे तर स्टुडंट जिओचं डोंगर घ्या की जे स्टुडंट तुम्हाला सर्वांना वायफाय मध्ये सगळ्या घरच्यांना इंटरनेटची सेवा पुरवू शकतं. आणि स्टुडंट आता ही काळाची गरज आहे, तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेट पाहिजे. आता बघून घ्या स्टुडंट, आपण चाललोय कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रूथ टेबल. तर बघा कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रूथ टेबल मध्ये काय, कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रूथ टेबल आपण पाहणार एक्सरसाइज. खूप महत्वाचा टॉपिक असणार आहे हा. स्टुडंट 15 जून पर्यंत सगळे लेक्चर्स आपले युट्यूबला येतील, युट्यूबच्या सबस्क्राइबर्सला येतील आणि त्यानंतर आपले लेक्चर्स कशाला जाणार स्टुडंट, ऑनलाईन लेक्चर्स आपल्या ऍप मध्ये दिसणार आहे. सूचना लक्षात ठेवा. तर स्टुडंट बघा कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रूथ टेबल. कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रूथ टेबल. तर स्टुडंट आपण एक्झाम्पल घेऊया. एक्सरसाइज नंबर आपल्याला चाललेले आहे ते म्हणजे एक्सरसाइज नंबर 1.2. एक्सरसाइज नंबर 1.2 मध्ये बघा कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रूथ टेबल. त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे एक्सरसाइज नंबर 1.2 मधला बघा आपलं काय चाललंय, एक्सरसाइज इन ब्रॅकेट 1.2. ही 1.2 आपली स्टुडंट एक्सरसाइज रनिंग एक्सरसाइज आहे आणि आपला कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रूथ टेबल हे जे लर्न करायचं आहे ते आपल्याला दोन्ही एक्झाम्पल वेगवेगळ्या टाइपचे तुमच्या समोर एक्झाम्पल लिहिले स्टुडंट खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा नंबर 1 याच्यामध्ये स्टुडंट दोन स्टेटमेंट आहेत पी क्यू पी क्यू. दोन स्टेटमेंट आहेत म्हणजे रोज 4 येणार फिक्स आहे. ठीक आहे, मग रोज 4 येणार आहेत, मग आपल्याला काय अडचण नाही रोजची. आता कॉलम कडे जाणार. कॉलम मध्ये कोण स्टेटमेंट आहे बघा, पी स्टेटमेंट आहे म्हणून पी लिहिणार आहे. आता पुढचा कोणता स्टेटमेंट आहे क्यू म्हणून क्यू लिहिणार आहे. ओके, आता स्टुडंट आपल्या स्टेटमेंटला कुठे निगेशन आहे का चेक करा. निगेशन 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 कुठेच नाहीये निगेशन, मग सोडून द्या विषय. आता स्टुडंट निगेशन झाल्यानंतर आपण ब्रॅकेट्स कडे जाणार. सगळ्यात आतला ब्रॅकेट कुठे, आतमध्ये ब्रॅकेट, इकडे ब्रॅकेट आहे त्याच्या आतमध्ये इथे ब्रॅकेट आहे, म्हणजे तो पहिल्यांदा सोडवायला लागेल आपल्याला. म्हणून स्टुडंट ब्रॅकेट मध्ये हे पी आणि स्टुडंट हे कंडिशनल क्यू. एवढं आताशी आपण लिहिले स्टुडंट. आपल्याला तर सगळ्याचीच व्हॅल्यू फाइंड करायची, पण सगळ्याची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली सॉल्व्ह करता येत नाही. आधी सुरुवातीला छोटं म्हणजे स्टुडंट त्याचे पार्ट्स करायचे, म्हणून हे आपण पार्ट्स करतोय. एक पहिला ब्रॅकेट येतो आहे म्हणजे पी कंडिशनल क्यू. आता स्टुडंट हे झालं, आता त्याच्यापेक्षा मोठा ब्रॅकेट घ्यायचा. मोठा ब्रॅकेट इथपर्यंत आहे म्हणजे स्टुडंट तो येणार ह्या ब्रॅकेट, त्याच्या ब्रॅकेट मध्ये पी कंडिशनल क्यू आणि स्टुडंट कंजंक्शन हे परत क्यू. आता इथपर्यंत आलो. आता स्टुडंट पूर्ण सगळंच लिहायचं आहे. तो म्हणजे येणार स्टुडंट हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू आणि परत हे कंडिशनल आणि या ठिकाणी क्यू. स्टुडंट इथपर्यंत आपण आलेलो आहे. आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण तयार करणार आहे. तर बघू घ्या, आपण पाहिलंय की दोनच स्टेटमेंट आहेत, म्हणजे याच्यामध्ये रोज किती येणार, फॉर्म्युला असतो 2n आणि n म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट दोनच आहेत म्हणजे 2 स्क्वेअर 4 म्हणजे 4 रोज येणार आहेत.
मग रोज आल्यानंतर पी आणि क्यू च्या व्हॅल्यू स्टुडंट फिक्स आहेत. तर स्टुडंट ह्या कशा येतात ते आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चर्स मध्ये पाहिलेलं आहे. तर काय व्हॅल्यूज आहेत त्या, काय ट्रूथ व्हॅल्यूज आहेत बघा. पी च्या ट्रूथ व्हॅल्यूज असतात स्टुडंट टी, एफ आणि एफ. म्हणजे स्टुडंट अर्ध्या ट्रू आणि अर्ध्या फॉल्स. म्हणजे 4 रोज आहेत ना आपल्याकडे, मग त्यातले अर्धे ट्रू घेणार अर्धे फॉल्स घेणार. मग हे अर्धे ट्रू अर्धे फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. आता परत तेच आता पुढे अजून हा पार्ट करणार की 1 ट्रू 1 फॉल्स, परत 1 ट्रू परत 1 फॉल्स. हे झाले ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू. आता स्टुडंट पी कंडिशनल क्यू कडे आपण चाललोय. खूप सोपं आहे स्टुडंट पी कंडिशनल क्यू. तर बघा की ज्या वेळेस टी आणि दुसरा एफ असेल, पहिला टी दुसरा एफ असेल, तरच या दोघांचं आन्सर येतं एफ. नाहीतर बाकीच्या वेळेस सगळीकडे आन्सर असतं टी. या दोघांचं आन्सर येतं एफ, नाहीतर बाकीच्या वेळेस आन्सर असतं टी. मग चेक करा स्टुडंट बघा. या तसा आहे का, टी कंडिशनल एफ आहे का, नाही. म्हणजे याचा आन्सर टी आहे. हे बघा टी आणि एफ, पहिलं टी दुसरं एफ. इथं पहिलं टी दुसरं एफ आहे, मग इथे येणार एफ. इथं आहे का पहिलं टी दुसरं एफ, पहिलं टी दुसरं एफ आहे का, नाही. इथं उलट आहे, उलट असल्यावर जमणार नाही. म्हणजे इथे येणार टी. इथं आहे का तसं, नाही. म्हणजे इथे येणार टी. आता स्टुडंट इथे चालू आहे आपला पहिला ब्रॅकेट पी कंडिशनल क्यू आहे. बघून घ्या इकडे बघा, हा पी कंडिशनल क्यू आहे आणि हा कंजंक्शन क्यू आहे. म्हणजे हा ब्रॅकेट आणि क्यू, म्हणजे हा ब्रॅकेट आणि क्यू त्यांचं घ्यायचं कंजंक्शन. हे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय असतं स्टुडंट, कंजंक्शन हे अँड च्या जागी आपण वापरतो आणि जर 2 ट्रू असतील तरच उत्तर फक्त ट्रू येतं, असा हा कंजंक्शन आहे. कंजंक्शन काय म्हणतो, आम्ही जर दोघं ट्रू असतो तरच उत्तर ट्रू. ओके, मग बघा चेक करा. हे आणि हे कुठे आहे इथं, हे कुठे आहे इथं, मग दोन्ही ट्रू आहेत, मग आन्सर ट्रू. इथं 2 ट्रू आहेत का, नाही. मग आन्सर फॉल्स. इथं 2 ट्रू आहेत का, आहेत, मग आन्सर ट्रू. इथं 2 ट्रू आहेत का, नाही. मग आन्सर फॉल्स. मग स्टुडंट हे अशा पद्धतीने इथपर्यंत आलोय. आता पुढे, आता स्टुडंट हे पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू कंडिशनल क्यू म्हणजे हे वाला कोण आहे, हे वाला म्हणजे हा वाला, आणि हा क्यू, क्यू कुठे आहे, क्यू म्हणजे हा वाला. म्हणजे स्टुडंट आपल्याला या दोघांबद्दल आता बोलायचं. आणि मध्ये काय, कंडिशनल. कंडिशनलचा नियम रूल हा आहे, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. पण पहिला आपल्याला हा ब्रॅकेट घ्यायचा आहे स्टुडंट, दुसरा क्यू घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, पहिला हा आहे, दुसरा हा आहे. मग आपल्याला पहिलं ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स असतो, बरोबर. मग स्टुडंट पहिलं ट्रू इकडे दुसरं फॉल्स नाहीये, म्हणून स्टुडंट इकडे येणार आन्सर टी. इकडे पहिलंच ट्रू नाहीये तर दुसरं बघायचीच गरज नाही, म्हणजे इथं पण टी येणार. स्टुडंट परत इकडे टी आहे, पण इकडे एफ आहे का, नाही. म्हणजे परत इथे पण टी येणार. परत पहा इकडे टी नाही, मग इकडे बघायचीच गरज नाही, म्हणजे इथं पण काय नाही. म्हणजे स्टुडंट अशा पद्धतीने आपल्याला हा टेबल सॉल्व्ह करायचा आहे. आणि स्टुडंट हा टेबल तयार केल्यानंतर की तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये ह्याला चांगला बॉक्स करून घ्यायचा आहे. ह्याला चांगला स्टेट बोर्ड मध्ये काय, स्टेट बोर्डची जर तुम्ही पेपर सॉल्व्ह करतायत ना स्टुडंट, तर याला काय करून घ्यायचं आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे. स्टुडंट सीईटी ला हा हे सॉल्व्ह करत असताना तुम्हाला अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं नसतं. तर एक गोष्ट लक्षात घ्या स्टुडंट, सीईटी ला तुम्हाला हे रफ कॅल्क्युलेशन करायचं असतं, त्यामुळे तुम्हाला याची गरज लागत नाही स्टुडंट की तुम्ही फास्ट कसंही आन्सर येण्यापुरतं सॉल्व्ह केलं तरी पण चालेल. पण स्टुडंट तुम्हाला स्टेट बोर्डला अशा पद्धतीने बॉक्स करायचा आहे आणि म्हणून तुमचं स्टुडंट तुम्हाला सगळे मार्क्स दिले जातील. तर स्टुडंट जर तुम्ही बॉक्स केला नाही तर तुमचे ट्रूथ व्हॅल्यूज ह्या खालीवर होतात आणि जे समोरचा चेक करणार आहे त्याला व्यवस्थित वाटत नाही, तर स्टेट बोर्डचा विषय संपला. पण स्टुडंट ज्यावेळेस तुम्ही सीईटी सॉल्व्ह करत असता सीईटीचे क्वेश्चन, त्यावेळेस स्टुडंट की एवढा चांगला सुंदर प्रकारे तुम्हाला बॉक्स बनवायची गरज नाही. तुम्ही चला रफली असं सॉल्व्ह करू शकता, व्हॅल्यूज पुट करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ट्रायल अँड एरर मेथडने जाऊ शकता. खूप सगळ्या मेथड आहे स्टुडंट सीईटी मध्ये की जे आपण कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केलं पाहिजे. चला तर स्टुडंट हे फर्स्ट वाला एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. स्टुडंट आपल्याला सेकंड एक्झाम्पल कडे जायचं आहे, म्हणून स्टुडंट एक काम करा, एक तर तुम्ही लिहून घ्या, नाहीतर तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. स्क्रीनशॉट केल्यानंतर तुम्हाला नंतर लिहिता येईल. स्टुडंट आता आपण चालू थर्ड एक्झाम्पल कडे.
स्टुडंट थर्ड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, इथेच लिहिलेले थर्ड एक्झाम्पल. आता यामध्ये बघा स्टुडंट की P कंजंक्शन Q बाय कंडिशनल Q डिस्जंक्शन R. स्टेटमेंट किती आहे स्टुडंट यामध्ये? इकडे स्टेटमेंट P आहे, स्टेटमेंट Q आहे, स्टेटमेंट R आहे. हा Qच आहे, पण Q इकडे ऑलरेडी काउंट केला आहे. म्हणजे स्टुडंट किती स्टेटमेंट आहेत? 3 स्टेटमेंट आहेत. म्हणजे 2n फॉर्म्युला रोजचा, मग 2/3 म्हणजे स्टुडंट आन्सर किती येणार इकडे आपल्याकडे 8. म्हणजे स्टुडंट 8 रोज येणार आहे. म्हणजे अर्धे 4 टी घ्यायचे, दुसरे 4 फॉल्स घ्यायचे. म्हणजे अर्धे ट्रू घेणार आणि दुसरे फॉल्स घेणार, दुसरे 4 फॉल्स घेणार. ओके, चला तर स्टुडंट कॉलम कडे जाऊयात. आता आपण कॉलम कडे. मग स्टुडंट पहिला कॉलम तो म्हणजे P. ओके, दुसरा कॉलम तो म्हणजे Q, तिसरा कॉलम तो म्हणजे R. कारण स्टुडंट P Q R पहिल्यांदा सगळे जे काही मेन स्टेटमेंट्स आहेत ओरिजिनल स्टेटमेंट ते घ्यायचे. त्यानंतर आता कोणाला निगेशन आहे का चेक करा. निगेशन कोणालाच नाही. P ला निगेशन नाही, Q ला पण निगेशन नाही, R ला पण निगेशन नाही. ओके, विषय संपला. आता ब्रॅकेट कडे जायचं म्हणून मग पहिला ब्रॅकेट स्टार्ट करा या साइड. ओके, मग पहिला ब्रॅकेट आहे तो म्हणजे काय बघा, P कंजंक्शन Q. ओके, आता दुसरा ब्रॅकेट तो म्हणजे Q डिस्जंक्शन R. हा दुसरा ब्रॅकेट. आपल्याला उत्तर तर सगळ्याच ब्रॅकेटचं लिहायचंय, सगळं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे सगळ्याच लिहायचंय. मग आता स्टुडंट हा ब्रॅकेट आपल्याकडे तयार झालाय, हा ब्रॅकेट आपल्याकडे तयार झालाय. मग आता त्या दोघांचं जे कनेक्शन आहे ते घ्या. म्हणजे आपला आन्सर इकडे असणार स्टुडंट सगळंच P कंजंक्शन Q बाय कंडिशनल हे वाला ब्रॅकेट Q डिस्जंक्शन R. म्हणजे हे दोन ब्रॅकेट आहेत, मग त्याचा आपण बाय कंडिशनल घेऊ शकतो. ठीक आहे. मग आता पहा स्टुडंट खूप सोप्या पद्धतीने आपलं चाललेलं आहे की P Q R. जर स्टुडंट आपल्याकडे असे 3 स्टेटमेंट आहेत तर त्याच्यामध्ये रोज किती येतात स्टुडंट? 8 रोज येतात. मग स्टुडंट रोज T T T T 4 T झाले. आता 4 फॉल्स. मग स्टुडंट इथे लिहिणार F F F F. बघा 4 वेळा ट्रू, 4 वेळा फॉल्स. आता त्याच्या अर्धे इकडे Q मध्ये करायचे. 2 वेळा T आणि 2 वेळा फॉल्स. इकडे 2 वेळा T आणि इकडे 2 वेळा फॉल्स. स्टुडंट आता परत इकडे अर्धे करायचे R मध्ये. 1 वेळा T, 1 वेळा फॉल्स, 1 वेळा T, 1 वेळा फॉल्स, 1 वेळा T, 1 वेळा फॉल्स, 1 वेळा T, 1 वेळा फॉल्स. सगळं स्टुडंट तुमच्या समोर मांडलेलं आहे. जे 12th स्टँडर्डचे स्टुडंट आहेत त्या सगळ्यांना सांगण्यात येत आहे. मित्रांनो सगळ्यांनी एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला मेहनत करायची आहे. कारण की मेहनतीशिवाय कोणतीच गोष्ट कधीच मिळत नाही. देवासमोर कितीही बसा, अजिबात मिळणार नाही. तुम्हाला प्रयत्न पाहिजेच. आणि स्टुडंट जेवढं तुम्हाला यश मिळेल ते तुमच्या मेहनतीला यश असेल आणि स्टुडंट तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नांना. आता बघा स्टुडंट या ठिकाणी कंजंक्शन घ्यायचं P आणि Q चं कंजंक्शन. मग स्टुडंट P इथे आहे, Q इथे आहे, त्यांचं कंजंक्शन घ्यायचं. कंजंक्शन आताची स्टेप आपण सांगितली. कंजंक्शन म्हणजे T कंडिशनल T, T कंजंक्शन T, आन्सर T. नाहीतर बाकीच्या वेळेस सगळीकडे फॉल्स असतं. समजून गेलं? एवढ्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. मग स्टुडंट P आणि Q दोन ठिकाणी ट्रू आहे तर इथं पण ट्रू येणार. कारण की 2 T आन्सर T, बाकीच्या वेळेस फॉल्स. इथं पण T आहे मग इथं Tच येणार. इथं 2 T नाही मग इकडे फॉल्स येणार. इथे 2 T नाही इथं पण फॉल्स येणार. इथे 2 T नाही, इथं 2 T नाही, इथं 2 T नाही, इथं 2 T नाही. म्हणजे स्टुडंट कुठंच T येणार नाही. म्हणजे बाकीच्या सगळ्या वेळेस काय येणार? फॉल्स. म्हणजे F F F आणि F. ओके स्टुडंट आता आपण डिस्जंक्शन कडे जाणार. Q डिस्जंक्शन R म्हणजे Q आणि R कडे जाणार. म्हणजे हे दोघं जण आणि त्यांचं घ्यायचे डिस्जंक्शन. तर स्टुडंट डिस्जंक्शन म्हणजे नेमकं काय असतं? दोन्ही पैकी एक जरी ट्रू असला तरी आन्सर ट्रू असतं. लक्षात घ्या. दोन्ही पैकी एक ट्रू, आन्सर ट्रू. मग Q आणि R इथं तर दोन्ही पण ट्रू आहेत मग आन्सर ट्रू. स्टुडंट दोन्ही पैकी हे 3 हे येतं. म्हणजे एक जर T आहे ना तर आन्सर T येतं. इथं पण बघा स्टुडंट 2 नंबरच्या ठिकाणी T आन्सर आहे म्हणजे इथे T येणार. स्टुडंट इथं T कुठंच नाहीये मग आन्सर F येणार.
स्टुडंट इथे टी आहे मग आन्सर टी येणार, इथे टी आहे मग आन्सर टी येणार, इथे टी आहे मग आन्सर टी येणार, इथे नाहीये म्हणजे ते येणार. म्हणजे स्टुडंट अशा पद्धतीने आपल्याला हे लिहायचं आहे. आता स्टुडंट हे दोन ब्रॅकेट आणि त्यांचं बाय कंडिशनल लिहायचं आहे. हा एक ब्रॅकेट आणि दोघांचं बाय कंडिशनल. तर स्टुडंट हे आहे ते बाय कंडिशनल आहे. तर ह्या बाय कंडिशनलचा मीनिंग काय आहे आणि कशा असतात ट्रुथ व्हॅल्यू, त्याचा रूल काय आहे. स्टुडंट एक रूल लक्षात ठेवा की जर दोन्ही टी असतील आणि मध्ये बाय कंडिशनल असेल तर आन्सर टी असते. दोन्हीही एफ असतील आणि मध्ये जर बाय कंडिशनल असेल तरी पण आन्सर टी असतं, लक्षात ठेवा. मग आता बघा हे दोन ब्रॅकेट आणि आता आपण चाललोय त्याच्या ट्रुथ व्हॅल्यूज कडे. बघून घ्या खूप छान सुंदर पद्धतीने. दोन्हीही ट्रू आहेत मग आन्सर ट्रू येणार. ओके, इथे दोन्ही ट्रू आहेत मग आन्सर ट्रू येणार, इथं नाहीयेत दोन्ही मग आन्सर फॉल्स येणार. जे पण पाहिजे स्टुडंट ते दोनदा पाहिजे. इथं दोन वेळा फॉल्स आहे मग आन्सर ट्रू येणार, इथं नाहीये दोन वेळा म्हणून इथं येणार फॉल्स, इथे नाही म्हणून इथे येणार. ओके, किती झाले आपले 5 झाले. ओके, आता इकडे चालूय. दोन वेळा ट्रू नाही फॉल्स नाही मग आन्सर फॉल्स, इकडे दोन वेळा ट्रू नाही फॉल्स नाही मग आन्सर फॉल्स, आणि इथं दोन वेळा ट्रू नाही किंवा ओके दोन वेळा फॉल्स आहे म्हणजे आन्सर ट्रू. मग स्टुडंट अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण टेबल कंप्लीट करायचा आहे. जर तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये जर सॉल्व्ह करत असताल तर स्टुडंट अशा पद्धतीने तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. पूर्णपणे तुम्हाला स्टुडंट बॉक्स हा तुम्हाला बनवावाच लागेल आणि स्टुडंट म्हणजे तुमचं आन्सर असं स्मार्ट दिसतं. स्टुडंट स्मार्ट पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. तर स्टुडंट एक सगळ्यांना सांगण्यात येतंय सीईटी मध्ये ही 3 स्टेटमेंट वरती क्वेश्चन असतो. त्यामुळे स्टुडंट तुम्हाला सुद्धा की त्यावर काम करायला पाहिजे. त्यामुळे स्टुडंट 3 स्टेटमेंट असणाऱ्या स्टेटमेंट पॅटर्नचा सुद्धा तुम्हाला काय करायचा आहे ट्रुथ टेबल करायचा आहेच आहे. तर स्टुडंट हे बघा खूप छान पद्धतीने तुम्हाला समजावलं आहे, तुमच्या समोर रिप्रेझेंट केलेलं आहे. तुम्हालाही अशाच प्रकारे स्टुडंट पुढचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत.